सुगंधित उकडीचे मोदक बनवत आहे, मग त्या अगोदर तुमच्याजवळ ते मोदक बनवण्यासाठी तसं पीठही असायला हवं. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण घरच्या घरी सुगंधित उकडीच्या मोदकाचं पीठ कसं तयार करू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्सही तुम्हाला मिळतील. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे सुगंधित उकडीच्या मोदकाचं पीठ आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते सुद्धा पाहून घेऊया. तर मी इथे 3 प्रकारचे तांदूळ घेतलेले आहे. एक म्हणजे बासमती घेतलेला आहे, एक आंबेमोहर घेतलेला आहे आणि एक इंद्रायणी घेतलेला आहे. तर आता बघा, हे 3 प्रकारचे तांदूळ घेतलेले आहेत ना, तर आपल्याला कोणता तरी एकच घ्यायचा आहे. हे तिन्हीचे तिन्ही आपल्याला घ्यायचे नाही आहेत. जो आपल्याला आवडेल ना तोच घ्यायचा आहे. आणि मी इथे हिरवी वेलची घेतलेली आहे आणि चिमूटभर जायफळ घेतलेला आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हे तांदूळ धुवून घ्यायचं आहे. पण मी इथे आंबेमोहर घेतलेले आहेत. अगोदर मी बासमती वापरलेला आहे, इंद्रायणी वापरलेला आहे, तर मी आता आंबेमोहर घेते. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे तांदूळ आहेत ना 2 पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ आणि चालणीमध्ये काढून निथळून घ्यायचं आहे आणि एका कपड्यावरती काढून पसरून द्यायचं. त्याच्यानंतर उन्हामध्ये किंवा पंख्याखाली वाळवलं तरी चालतील. आणि हा आंबेमोहर तांदूळ आहे ना, मी अगोदरच धुवून घेतलेला आणि वाळूनसुद्धा घेतलेला आहे. तर हा तांदूळ आहे ना, आता आपण या पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये वेलची आहे ना, हिरवी वेलची ती घालायची आहे आणि त्यानंतर हे जायफळ आहे ना ते घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर ना हे चक्कीवर द्यायचं आणि चक्कीवाल्याला सांगायचं एकदम बारीक आपण भाकरीला पीठ कसं दळतो तसंच आपल्याला दळून आणायचं आहे. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना हा प्रश्न पडलेला असतो की मोदकाचं पीठ तयार करण्यासाठी मोदकाचे तांदूळ हे धुतले का जातात किंवा धुवायचे का असतात. आता सर्वात पहिलं कारण म्हणजे मित्रांनो, जेव्हा मार्केटमध्ये तांदूळ असो तेव्हा त्याला कीड लागू नये म्हणून त्याच्यावरती बोरिक पावडर वगैरे वापरली जाते किंवा अजून काही जंतुनाशक पावडर वगैरे असते ती वापरली जाते. त्याच्यामुळे हे तांदूळ आपल्याला धुवून घेणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही देवाला कोणताही पदार्थ अर्पण करता तेव्हा तो पदार्थ शुद्ध असावा लागतो. हे 2 कारणं आहेत. त्याच्यासाठी आपल्याला हे जे तांदूळ आहेत हे अगोदर धुवून घेणं खूप गरजेचं आहे. आता बघा, तुमचा वेळ जाऊ नये ना म्हणून मी अगोदरच पीठ दळून आणलेलं आहे. हे बघा, जबरदस्त. आणि जेवढं बारीक पीठ असेल ना तेवढे मोदकसुद्धा चांगले होतात. तर मित्रांनो, तुम्हाला आता समजलं असेल की घरच्या घरी जर सुगंधित मोदकाचं पीठ तयार करायचं असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टींची आपल्याला गरज आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आशा करतो की तुम्हाला येत्या गणपती उत्सवामध्ये या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. आता मित्रांनो, हे पीठ तयार केल्याच्या नंतर तुमच्या सुगंधित मोदकांचा रिव्ह्यू खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. चला, अशी एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आता कोणतेही इन्व्हेस्टमेंट न करता कमवा लाखो रुपये, तेही घर बसल्या. त्यासाठी प्ले स्टोर मधून मिशो ॲप डाउनलोड करून त्यात तुमची डिटेल फुलफिल करून घ्या. तुमचा OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला या ॲपमध्ये मेन्सवेअर, लेडीजवेअर, कुर्तीज, ऑर्नामेंट, होम फर्निश अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. त्या तुम्ही घर बसल्या सेल करू शकता. सेल करण्यासाठी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची हेल्प सुद्धा घेऊ शकता. प्रोडक्ट सेल झाल्याच्या नंतर हे प्रोडक्ट स्वतः कंपनी तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचवेल. सेफ बिझनेस आहे आणि इझी अर्निंग आहे. हे ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सोबत हा माझा रेफरल कोड आहे. हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल. थँक्यू.